उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील टिंगरेला झापलंय असं कळतंय। आमदारकी कुठं वापरायची कळत नाही का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला असल्याचं कळतंय। सुनील टिंगरेंना अजित पवार यांनी खडे बोल सुनावलेत असं आता सूत्रांकडून कळतंय। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। थेट जाते अधिक माहिती करता आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, दादांनी पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट वक्तेपणा दाखवला असल्याचं कळतंय। थेट टिंगरेंना या ठिकाणी खडे बोल सुनावलेले आहेत पुणे हिट अँड रन प्रकरणी। नक्कीच, कारण की या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांचं नाव हे सातत्याने पुढे येताना पाहायला मिळते। मात्र त्यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका आहे ती अजूनही घेतलेली नाही आणि ज्या दिवशी ही सगळी घटना घडली त्यानंतर अग्रवाल याने टिंगरेंना कॉल केला आणि टिंगरेंनी याबाबतची जी मध्यस्थी आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला होता। ही सगळी बाब समोर आल्यानंतर 2 दिवसापूर्वी मुंबईची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची बैठक झाली। त्या बैठकीला सुद्धा सुनील टिंगरे हे अनुपस्थित होते आणि त्याच दिवशी म्हणजे रात्रीच्या वेळेस अजित पवारांचा फोन हा सुनील टिंगरेंना गेलेला होता आणि या संपूर्ण घडलेल्या घटनेविषयी अजित पवारांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दिलेली आमदारकी ही कुठे आणि कशी वापरायची हे समजत नाही का अशा पद्धतीत अजित पवारांनी सुनील टिंगरेंना सुनावल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे याचे राजकीय पडसाद आहेत ते आता विधानसभेला पाहायला मिळणार आहेत। कारण की वडगाव शेरीचे आमदार हे सुनील टिंगरे आहेत आणि त्यामुळे आता ही जागा सुद्धा धोक्यात येऊ शकते। कारण की या ठिकाणी सुद्धा अनेक दावे प्रतिदावे आता येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात। मात्र या हिट अँड रन प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे यांचं मात्र नाव आल्यामुळे त्यांनी जी काही भूमिका यामध्ये घेतलेली आहे त्यामुळे मात्र अजित पवार हे तीव्र नाराज झाल्याचं पाहायला मिळते आणि खडे बोल त्यांनी या प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांना सुनावलेले आहेत। अजूनही डॉक्टर अजय तावरे यांची जी शिफारस पत्र आहेत ते सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। त्याच्यावर सुद्धा त्यांनी जी स्पष्ट भूमिका आहे ती 2 दिवसापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मांडलेली होती, पण अधिकृत माध्यमांसमोर ते अजूनही आलेले नाहीत आणि त्यामुळे टिंगरेंची भूमिका ही अजूनही संशयास्पद असताना अजित पवारांनी मात्र यामध्ये कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।